नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी मराठी विषयातील पाठ क्रमांक 2 सरावन महिन्या या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता चौथी मराठी विषयातील पाठ क्रमांक 2 सरावन महिन्यात या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. कवितेत आलेले शब्द चौकटीत लिहा. 1. कवितेत वर्णन केलेल्या महिन्याचे नाव. श्रावण. 2. मोराच्या संगतीने नाचणारी. लांडोर. 3. रात्री डुरुक डुरुक करणारा. बेडूक. प्रश्न क्रमांक 2. आकृती पूर्ण करा. श्रावण महिन्याची वैशिष्ट्ये. पहिले वैशिष्ट्य, आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते. पिसारा फुलवून मोर नाचतो. बेडूक डराव डराव ओरडतो. सर्वत्र पाणीच पाणी होते. प्रश्न क्रमांक 3. रिकाम्या जागा भरा. 1. 7 रंगाचा तोरण कसा टिंबटिंब चोवल. उत्तर, 7 रंगाचा तोरण कसा आभारी चोवल. 2. काळजात धाकधूक टिंबटिंब किल्लोर करती. उत्तर, काळजात धाकधूक इजा किल्लोर करती. 3. सरावन महिन्यात टिंबटिंब भुरुक भुरुक. उत्तर, सरावन महिन्यात पाणी भुरुक भुरुक. 4. धारा नाचत नाचत टिंबटिंब धरतेत ताल. उत्तर, धारा नाचत नाचत थेंबा धरतेत ताल. प्रश्न क्रमांक 4. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिही. 1. श्रावण महिन्यातील निसर्गाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, श्रावण महिन्यात निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून येते. या महिन्यात सर्वत्र हिरवागार निसर्ग दिसतो. श्रावणात ढगांचा गडगडाट होतो. पावसाच्या सरी कोसळतात. ऊन पावसाचा खेळ चालतो. आकाशात इंद्रधनुष्य दिसते. मोर आनंदाने पिसारा फुलवून नाचतो. बेडकाचे आवाज वातावरणात घुमतात. नद्या, ओढे व फुले बहरून संपूर्ण परिसर सुंदर व प्रसन्न दिसू लागतो. त्यामुळे श्रावण महिना मला खूप आवडतो. 2. मोर आणि बेडूक पावसाचा आनंद कसे व्यक्त करतात. उत्तर, पाऊस सुरू झाल्यावर मोर आपला सुंदर पिसारा फुलवून आनंदाने नाचतो, तर बेडूक मोठ्याने डराव डराव आवाज करून पावसाचे स्वागत करतात. अशा प्रकारे मोर नाचून व बेडूक ओरडून पावसाचा आनंद व्यक्त करतात. 3. 7 रंगाचे तोरण या शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. उत्तर, 7 रंगाचे तोरण या शब्दसमूहाचा अर्थ आकाशात दिसणारे 7 रंगांचे सुंदर इंद्रधनुष्य असा आहे. पावसानंतर सूर्यप्रकाश पडल्यावर आकाशात दिसणारे 7 रंगांचे इंद्रधनुष्य जणू आकाशाला सजवलेले सुंदर तोरणच वाटते. त्यामुळे कवीने त्याला 7 रंगांचे तोरण असे म्हटले आहे. 4. पाऊस शेतकऱ्याच्या जीवनावर कसा परिणाम करतो. उत्तर, पाऊस हा शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. वेळेवर व पुरेसा पाऊस पडल्यास पिकांची चांगली वाढ होते, भरघोस उत्पादन मिळते आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढते. त्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते. परंतु
पाऊस कमी पडला किंवा अतिवृष्टी झाली तर पिकांचे नुकसान होते आणि शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून असते. 5. माझा आवडता श्रावण महिना या विषयावर 4 ते 5 ओळीत माहिती लिहा. उत्तर: श्रावण महिना हा माझा सर्वात आवडता महिना आहे. या महिन्यात सर्वत्र हिरवागार निसर्ग दिसतो आणि पावसाच्या सरी मन प्रसन्न करतात. आकाशात इंद्रधनुष्य दिसते, मोर आनंदाने नाचतात, झाडे फुले बहरतात. या महिन्यात अनेक सण उत्सवही मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. म्हणून श्रावण महिना मला खूप आवडतो. प्रश्न क्रमांक 5. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. पहिला अर्थ: श्रावण महिन्यात ढगांचा गडगडाट ढोलाच्या आवाजासारखा ऐकू येतो. विजांच्या कडकडाटामुळे मनात भीती निर्माण होते. या अर्थाच्या कवितेच्या ओळी आहेत: सरावण महिन्यात ढगा ढोल वाजवती, कारजात धाकधुक इजा किल्लोर करती. 2. श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस पडत असतो. रात्री बेडकांचे गाणे कानावर पडते. या अर्थाच्या कवितेच्या ओळी आहेत: सरावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक, कानी भेपक्याचा गाणा, राती डुरुक डुरुक. प्रश्न क्रमांक 6. समानार्थी शब्द लिहा. मोर, मयूर. पाणी, जल, जीवन, उदक, सलील, नीर. रात्र, रात, रजनी, निशा, यामिनी, शर्वरी. कान, कर्ण, श्रवण, श्रोत्र, श्रवणेंद्रिय. ढग, मेघ, घन, अभ्र, जलद, निरद, पयोद. वीज, चपला, चंचला, तडिता, बिजली. प्रश्न क्रमांक 7. विरुद्धार्थी शब्द लिहा. मोठा, छोटा. कमी, जास्त. जवळ, दूर. प्रश्न क्रमांक 8. खालील शब्दांसाठी कवितेत आलेले शब्द शोधा व लिहा. श्रावण, सरावण. आभाळी, अबारी. काळजात, कारजात. थाटात, ठाटात. प्रश्न क्रमांक 9. खालील आकृतीतील प्राण्यांची व कीटकांची नावे पूर्ण करा. 1. डास. 2. बेडूक. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गांडूळ असाही शब्द येऊ शकतो. 3. नाकतोडा. 4. गोगलगाय. प्रश्न क्रमांक 10. श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची माहिती मिळवा. विद्यार्थी मित्रांनो, श्रावण महिना हा सण उत्सवाने भरलेला आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा महिना आहे. या महिन्यात अनेक सण मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. पहिला सण नागपंचमी. नागदेवतेची पूजा केली जाते. 2. रक्षाबंधन. बहीण भावाला राखी बांधते. 3. नारळी पौर्णिमा. कोळी लोक समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात. 4. श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात. 5. गोपाळ काला. दहीहंडी कार्यक्रम आयोजित केले जातात. 6. पोळा. शेतकरी आपल्या बैलांची पूजा करतात. विद्यार्थी मित्रांनो, श्रावण महिन्यात असे विविध सण येत असतात आणि ते उत्साहाने साजरे केले जातात. प्रश्न क्रमांक 11. ओळखा पाहू. कधी हिरवा कधी राखाडी, कधी पाणी कधी माती,
डराव करतो, उड्या मी मारतो पावसाच्या राती. ओळखा पाहू मी कोण? उत्तर बेडूक. 2. मी आहे राष्ट्रीय पक्षी, पंखांवरती रंगीबेरंगी नक्षी. केकारव करतो रानात, रमतो कवीच्या बालमनात. सांगा पाहू मी कोण? उत्तर मोर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी मराठी विषयातील पाठ क्रमांक 2 सराव महिन्या या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी चॅनलचा सरावन महिन्यात या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.